तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। पोस्टातील बचत खाते गोठवणार, मुदतीनंतर 3 वर्षात व्यवहार न केल्यास खाते बंद होणार। पोस्टाच्या निर्णयानुसार वर्षातून 2दा खाते गोठवण्याची प्रक्रिया राबवण्यात येईल। धर्मांतर केलेल्यांचे अनुसूचित जातींचे प्रमाणपत्र रद्द होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा। कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालण्याबाबत शासन निर्णय काढू, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांची आझाद मैदानात आश्वासन। कोणत्या स्थितीत राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करणारच, मुख्यमंत्र्यांचा ठाम निर्धार। भारतीय भाषांना विरोध नको, भारतीय भाषांना विरोध सरकार सहन करणार नाही, त्यामुळे कोणत्याही स्थितीत महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू होईलच, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली। पुरंदरचे पॅकेज ठरले, शेतकऱ्यांना 10% विकसित भूखंड आणि 4 पट मोबदला। परिवारातील सदस्यांना नोकरीच्या संधी, संयुक्त मोजणी आणि प्रत्यक्ष मोबदला। 2019च्या सुधारित कायद्यानुसार शेतकऱ्यांना मोबदला। हवेचे दाब अचानक बदलत असल्याने पाऊस समान लहरी, अलर्ट देताना शास्त्रज्ञांची होते दमछाक। जुलै अखेर आणि ऑगस्टची सुरुवात चांगल्या पावसाने। तब्बल 1,17,00,000 मृत व्यक्तींचे आधार कार्ड बंद, फसवणूक टाळण्यासाठी UIDAIचे उपाय। आता मुला-मुलींचे वय 7 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक अपडेट करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। वीज पंप देण्याबाबत धोरण आणू, सौर ऊर्जेवरील कृषी पंप बसवणे शक्य नसल्यास तेथे वीज कृषी पंप बसवण्यात येतील आणि त्याबाबतचे धोरण लवकरच आणू, असे आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी गुरुवारी विधानसभेत दिले। GM पिकांना भारतीय दरवाजे किल केले, जनुकीय बदल केलेल्या काही अमेरिकन कृषी उत्पादनांना बाजारपेठ खुली होणार। पशुखाद्यासाठी वापरल्या जाणाऱ्या GI केलेल्या काही अमेरिकन कृषी उत्पादनांना भारतीय बाजारपेठ खुली करण्यात आलेली आहे। जळगाव जिल्ह्यात ज्वारीला 3 दिवसात 1100 रुपयांची श्रीमंती, ज्वारीला 3,371 रुपयांचा भाव। जुनी योजना रद्द झाल्याने पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत आजपर्यंत 8.14% शेतकऱ्यांनीच काढला पीक विमा। बीटी कापूस वाणांच्या उत्पादकतेवर प्रश्नचिन्ह, केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून कापसासाठी नवीन तंत्रज्ञानाची गरज व्यक्त। शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादनात वाढ होईल अशी अपेक्षा होती, परंतु प्रत्यक्षात गुलाबी बोंडअळीसह अनेक समस्यांमुळे कापूस उत्पादन घटले, असं चव्हाण यांनी म्हटलंय। राहुरी तालुक्यात दुर्गम भागातील शेती पंपाचा वीज पुरवठा खंडित, राहुरी शेतकऱ्यांचा रास्ता रोको। महावितरणचे आश्वासन, खरीप पिकांना पाणी देण्याची गरज। 2 महिन्यांपासून धान चुकारे थकीत, हंगामात शेतकरी आर्थिक संकटात, खरीपाचे नियोजन कोलमडले, दुबार पेरणीसाठी हातात पैसेच नाही। शिराळा तालुक्यात शेकडो एकर ऊसावर हुमणी, अळीने शेतकरी चिंतातूर, कोट्यवधी रुपयांचे नुकसान, अनियमित पाऊस आणि वाढत्या उष्णतेचा परिणाम। प्रत्येक जिल्ह्यातून शेतकरी जाणार परदेश दौऱ्यावर, राज्याच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद झाल्याने यावर्षी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून मिळून 170 शेतकरी परदेश दौऱ्यावर जाणार आहेत। यंदा प्रथमच महिलांनाही संधी प्राधान्य देण्यात आलेले आहे आणि त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातून 5 शेतकऱ्यांसह एका महिलेचे नाव येत्या 5 ऑगस्ट पर्यंत कळवावे, असे निर्देश कृषी आयुक्तालयाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। मेळघाटात मुसळधार पाऊस, शिपना नदीला पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, प्रशासन सज्ज। कांदा खरेदीवर आता राहणार लक्ष, नाफेड NCCF वर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नजर, निर्णयामुळे घोटाळा करणाऱ्यांचे दाबे दणाणले। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात 4,702 शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत, 1,314 हेक्टर क्षेत्र बाधित, 3,62,970 रुपयांची मागणी। वारणा पट्ट्यातल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या, डॉक्टर संजय भोसले यांची मागणी। कुर्लप मंडळाअंतर्गत 1,500 हेक्टर क्षेत्र पेरणीविना, बळीराजा पुन्हा कर्जबाजारी। वाळवा तालुक्यातील 23 गावांमध्ये सुमारे 1,500 हेक्टर क्षेत्र बाधित, संततधार पावसामुळे शेतात पाणी साचल्याने पेरण्या खोळंबल्या। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत अखेर हमालीच्या दरात 36 पैशांनी वाढ, तडजोडीने कामगारांना न्याय, 30 किलोच्या एका पोत्याला 1.5 रुपये। पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात, भूम तालुक्यातील खरीप पिकांवर विपरीत परिणाम, 54,000 हेक्टरवर पेरणी झाली। कृषी पंप योजनेवरून सरकारला धरले धारेवर, आमदार डॉक्टर राहुल पाटील विधानसभेत आक्रमक, लक्षवेधीद्वारे वीज समस्यांकडे वेधले सरकारचे लक्ष।
धानाच्या बोनसला पणन महासंघाचा ठेंगा. आदिवासी विकास महासंघाने काही शेतकऱ्यांना दिला बोनस, मात्र काही वंचित. धान खरेदीची मुदतपूर्वीच होणार उद्दिष्टपूर्ती. गोंदिया जिल्ह्यात 17,000 शेतकरी राहणार वंचित. गुरुवारपर्यंत 18,19,000 क्विंटल धान खरेदी. चुकीच्या आकडेवारीने घोळ. पीक विम्यासाठी 6,000 शेतकऱ्यांचे 16,000 अर्ज दाखल. वैजापूर तालुक्यातील स्थिती गतवर्षीच्या तुलनेत लक्षणीय घट. बळीराजाने केले दुर्लक्ष. कन्नड तालुक्यातील बोरमळी शिवारात 2 एकरांवरील 1800 पपईंची झाडे रोटावेटरने केली उद्ध्वस्त. कन्नड तालुक्यातील प्रकार माथेफरी व्यक्तीचे कृत्य. 4 लाखांचे नुकसान केले. युरिया खताची चढ्या दराने विक्री. गोरेगाव येथील प्रकार. कृषी विभागाचा वरदहस्त. शेतकऱ्यांमध्ये होतोय संताप. परभणी जिल्ह्यात स्मशानभूमी अभावी 54 गावांमध्ये मृत्यूंच्या वेदना. आणखीन किती वर्षे राहणार ही परिस्थिती. ग्रामस्थांना मारावे लागतायत प्रशासनाच्या दारात खेटे. जुलै निम्मा सरला. धरणांमध्ये मात्र ठणठणाट. नदी नाले कोरडे. शिरपूर तालुक्यात दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षा कायम. अनेक धरणे कोरडी ठाक. बळीराजा चिंतेत. वैनगंगा नळगंगा प्रकल्पाचा निधी अभावी खोळंबा होऊ नये. जलतज्ञांची अपेक्षा. डिसेंबरमध्ये कामाचा मुहूर्त निघण्याची शक्यता. हवाई सर्वेक्षण अंतिम टप्प्यात. पश्चिम विदर्भातील सिंचन अनुशेष भरून काढण्याची क्षमता असलेल्या वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या अंमलबजावणीत निधी अभावी खोळंबा निर्माण होऊ नये यासाठी आतापासूनच प्रयत्नशील राहण्याची गरज निर्माण झाली आहे. स्मार्ट पेरणीने खर्च केला कमी. शाश्वत उत्पन्नाची ही हमी. वाशिम जिल्ह्यातील 32,335 शेतकऱ्यांचा 1,36,289 एकरावर प्रयोग. खरीप हंगामातील तूर, कपाशी आणि सोयाबीनसह हळद पिकासाठी प्रयोग केला. पावसामुळे विदर्भात 28,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान. अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे या एकाच तालुक्यात पावसाचा फटका बसलाय. या तालुक्यातील 28 गावे बाधित झाली असून कापूस, सोयाबीन, तूर या पिकाचे नुकसान झाल्याची नोंद आहे. करमाळ्याचे केळी संशोधन केंद्र कागदावरच. सोलापूर जिल्ह्यात वर्षभरात 11 लाख मेट्रिक टन केळी उत्पादित. 22,500 हेक्टर क्षेत्रावर केळीचे उत्पादन. जिल्ह्यात केळी संशोधन केंद्र उभारण्याची मागणी. अकलूज बाजार समितीत डाळिंबाला 301 रुपये किलो उच्चांकी दर. इंदापूर, माडा, मान, खटाव, फलटण येथून डाळिंब विक्रीसाठी अकलूज बाजारात. विधानमंडळाच्या परंपरेला काळिमा. सभागृहात कामकाज अन बाहेर लॉबीत फ्रीस्टाईल हंगामा. पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची. नंतर कार्यकर्त्यांमध्ये चालू झाली तुंबळ हाणामारी. मोठ्या पाणी योजनांना 10 HP सौर पंप देणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेचा चांगला वापर केला जात असल्यामुळे वीज खरेदी दर कमी झाली. तसेच पाणी उपाययोजनांसाठी स्वतंत्र सौर ऊर्जा धोरण आखले जाणार आहे. मोठ्या पाणी योजनांना 10 HP क्षमतेचे सौर पंप दिले जाणार आहेत. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याचे दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आले संशोधन केंद्राचा पेच. कृषी मंत्र्यांचं विधान परिषदेत बैठकीचं आश्वासन. छत्रपती संभाजीनगरमधील बोरगाव येथील आले संशोधन केंद्राच्या मंजुरी आणि निधीचा मुद्दा उपस्थित केला. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.